राज्यामध्ये विरोधी नेत्यांकडून वारंवार बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जातोय आणि त्यात आता पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना विधानसभा निवडणुकीमध्ये 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं म्हटलं। मात्र शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी लागलीच सुधारणा करत मतदान बाहेरून आणलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते अशी सारवासारव केली। तर स्थलांतरितांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळेस आणलं असा खुलासा केला आणि त्यांच्या या विधानानंतर सभागृहामध्ये एकच हाशा पिकला। पण त्यांच्या या विधानामुळे विधानसभेवेळी राज्यात बोगस मतदान झालं याला अप्रत्यक्षरित्या आता पुष्टी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्ये कार्यकर्त्याला या ठिकाणी एकजुटीने काम करायचं आहे। त्या चोरानं आरोपांना पुष्टी दिली अशा शब्दांमध्ये विलास भुमरे यांच्या विधानाचा सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला। अलीबाबा 40 चोर या वेब सिरीज मधला एक चोर कळत नकळतपणे आपल्या पापांची कबुली देतो आणि भर सभेमध्ये सहज बोलून जातो की आम्ही 20,000 मतदार बाहेरून आणले आणि मतांची चोरी केली। परंतु चोरांचा सरदार मोठा शातीर, चोरांचा सरदार लगेचच त्याला खुणावतो आणि सावरून घ्यायला सांगतो। जो मूर्ख चोर आहे तो लगेचच सरदाराने सांगितल्याप्रमाणे आपलं म्हणणं करेक्ट करण्यासाठी सारवासारव करतो। हे सगळं चालू असताना जे इतर सगळे डाकू दरोडेखोर असतात ते मंचावर बसून अत्यंत बिकट बिभत्स हास्य करतात। हे हसणं हे फक्त आणि फक्त त्यांना जरी वाटत असलं की त्यांच्या हुशारीवरचं हसणं आहे, तरी हे हसणं हे इथल्या एकूण संविधानिक लोकशाहीवरचं त्यांचं हसणं आहे। त्यांचं जे हसणं आहे ते आम्ही कसं मतदारांना मूर्ख बनवलं असं म्हणत समोर बसलेल्या सगळ्या लोकांची मूर्खात गिनती काढणारं हसणं आहे।